मुंबईमध्ये धुलीवंदनाला कोळी बांधवांवर लाऊडस्पीकर आणि डीजेसाठी बंदी का? आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला हा सवाल उपस्थित केलाय। मराठी माणसांच्या सणाबाबत सरकारला आकस असा आदित्य ठाकरे यांनी आरोप केल्याचं बघायला मिळते। निवडणुकांमध्ये हिंदुत्व राबवायचं आणि मराठी सणांवर बंधनं घालायची असंही आदित्य ठाकरे म्हणतात। नेमकी काय एक्सपोज केलेले आहे आदित्य ठाकरे यांनी बघूयात। महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळलं जात आहे। आणि आता कोळी बांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मियांसाठी महत्त्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी माईक आणि लाऊडस्पीकरचे नियम दाखवले जात आहेत। माझ्या वरळी मतदारसंघातल्या कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरू आहे। या सरकारला मराठी माणसाच्या सणांविषयी इतका आकस का आहे? पुन्हावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधनं घालायची, ही कसली नीती? नाहक काहीतरी आमच्या वरळीमध्ये काहीतरी घडतंय। वरळी काय पाकिस्तानात आहेत का? तुम्हाला तो वाटत असेल, परंतु वरळीतले बांधव, कोळी बांधव हे आमचे आहेत, म्हणून त्यांना असं परमिशन अडवण्याचा किंवा न देण्याचा असा काही प्रश्न उद्भवत नाही। तुम्हाला लुंगी डान्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता। तुमचा आता व्हिडिओ सुद्धा आम्ही पाहिलेला आहे, आपणही चांगला डान्स करतात। 2.5 वर्ष स्वतः दस्तूरखुद्द उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचं काय केलं आणि त्याच्यामुळे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना तुम्ही पूर्णपणे मराठींचं हित वासनात त्या ठिकाणी गुंडाळलं। त्यामुळं मराठी माणसाविषयी, मराठी सणांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावलेला आहात। ते उपयोग काय आमदार असून जर यांना जर या गोष्टी मॅनेज करता येत नाहीत, आदित्य ठाकरे ट्विट करून काय होणार आहे? मी विधिमंडळात जात ना, तिथे बोला। मुख्यमंत्र्यांना एवढ्या वेळा भेटले, मध्ये का नाही बोलले? मग तेव्हा मुग गिळून कशाला गप्पा बसता? बाहेरून ओरडायचं आणि आतमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीसांची गुलुगुलू बोलायचं, ह्या गोष्टीला काय अर्थ आहे?